नमस्कार, मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र 24 तास न्यूज। पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। एटीएम फोडून अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी सिनेमात शोभेल असा थरारक पाठलाग करून 3 आरोपींना अटक केली आहे। काही महिन्यांपूर्वी बेलापूर येथील कोल्हार चौकातील एटीएम फोडण्यात आले होते। या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत होते। दरम्यान बेलापूर येथील झेंडा चौकात एक निळ्या रंगाची मारुती 800 संशयास्पद गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। क्षणाचाही विलंब न करता बेलापूर दूरक्षेत्रातील पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले। पोलिसांना पाहताच आरोपींनी पडेगाव रोडच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला। त्यानंतर पोलिसांनीही जीवाची पर्वा न करता त्यांचा पाठलाग सुरू केला। पोलीस कॉन्स्टेबल भारत तमनर आणि पंकज सानप हे सरकारी गाडीतून, तर पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे, संपत बडे आणि होमगार्ड महेश थोरात यांनी खासगी गाडीतून आरोपींचा पाठलाग केला। यामुळे बेलापूरकरांना चोर पोलिसांचा थरार अनुभवायला मिळाला। पोलिसांचा पाठलाग सुरू असल्यामुळे पडेगावानजीक आरोपींच्या गाडीचा अपघात झाला। यामुळे ते एटीएम चोरीतीलच आरोपी असल्याची पोलिसांना खात्री झाली। या अपघातात जखमी झालेल्या आरोपींना उपचारासाठी श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। आरोपींच्या गाडीतून 3 जॅकेट, मास्क, हँड ग्लाव्ज, लोखंडी कटवणी, पिस्तुलासारखे दिसणारे लोखंडी लायटर आणि स्क्रूड्रायव्हर असं साहित्य जप्त करण्यात आले आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी 2 एटीएम चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलिसांनी दीपक देवांगण, म्हाडा वसाहत श्रीरामपूर, सम्यक मुगदिया, दत्तनगर श्रीरामपूर आणि काँग्रेस भवनमागील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर, पंकज सानप, रवींद्र अभंग, नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात आदींनी केली असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल श्रीरामपूर शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। गेल्या 2 महिन्याच्या काळामध्ये बेलापूर येथील इंडिया वन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न 2 वेळेस झालेला होता। सदर बाबत बेलापूर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण केले असता एक संशयास्पद मारुती अल्टो गाडी निष्पन्न झाली होती। तिच्यावरून पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते। काल संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान बेलापूर दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदारांना तशाच वर्णाची एक संशयित मारुती अल्टो गाडी एका ठिकाणी संशयितरित्या थांबलेली दिसली। संशयावरून त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ती सदरची गाडी पडेगावच्या दिशेने जोरात वेगाने पळून जाऊ लागली। बेलापूर दूरक्षेत्राच्या अंमलदारांनी त्या सदर गाडीचा पाठलाग केला। पाठलागादरम्यान सदर गाडी ही लाटेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ पलटी झाली। सदर गाडीमध्ये 3 इसम मिळून आले, त्यातला एक अल्पवयीन। 3 इसम अपघातात जखमी झालेले असल्यामुळे त्यांना सध्या औषधोपचार कामी दाखल केलेले, त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत। सदर आरोपी जे आहे यांनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले होते। इतर ठिकाणच्या गुन्ह्याबाबत आरोपी जेव्हा ताब्यात घेतले त्यावेळी ते जखमी अवस्थेत म्हणून आल्यामुळे अद्याप त्यांच्याकडे सखोल विचारपूस करणे शक्य झालेले नाही। त्यांची प्रकृती ठीक होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली।